ए जातीवादी माकडानो, लय बोंबलत होता ना दोन दोन हातानं जरांगे पाटलाच्या नावाने. जरांगे पाटील जातीभेद करतो, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतो. भंगार साल्यानो, भंगार म्हणल्यावर राग येत होतो मला, भिकर चोटानो. तर ज्ञानेश्वरी ताई मुंडे काय म्हणल्या तुम्हाला ऐकायला आलं नाही का? ज्ञानेश्वरी ताई मुंडे म्हणाल्या की ज्या वेळेस माझे पती महादेव मुंडेंची हत्या झाली त्यावेळेस मी दुःखात 6 महिने होती आणि 6 महिन्यानंतर थोड्याशा दुःखातनं बाहेर आली. त्यावेळेस माझ्या सख्या भावाला मी विचारलं माझ्या पतीच्या हत्येच्या प्रकरणाचं कुठंपर्यंत आलंय. तरी त्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या भावानी सांगितलं तू जा पोलीस स्टेशनला आणि तू चौकशी कर, मला काय व्यवस्थित माहिती कोण देत नाही ती. त्यावर त्या ज्ञानेश्वरीताई मुंडे स्वतः गेल्यात पोलीस स्टेशनला आणि ज्ञानेश्वरीताईंनी तिथं जाऊन चौकशी केली असता ज्ञानेश्वरीताईंना व्यवस्थित असं कुणी उत्तर दिलं नव्हतं. म्हणून त्या ताई ज्ञानेश्वरीताई डिप्रेशनमध्ये गेल्या आणि नंतर त्यांनी घरी आल्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परत त्यांच्या डोक्यात असा विचार आला की आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासारखं असं कोण आहे. तर त्यांच्या डोक्यात पहिल्या स्टार्टला संघर्षयोद्धा सन्माननीय जरांगे पाटीलच आठवले आणि त्यांनी धाव घेतली मनोजदादांकडं. मग त्या मनोजदादांनी त्या ज्ञानेश्वरीताई मुंडेंचं सगळं ऐकून घेतलं आणि जरांगे पाटलांनी त्यांच्या पद्धतीनं जी काही करता येईल त्यांना जी शक्य आहे ती जरांगे पाटलांनी केलं आणि ते प्रकरण आज इथंपर्यंत आलंय. ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट, या गतीला वेग मिळण्यासाठी याचं कारण कोण असेल तर ती म्हणजे ही मराठ्याचा पट्टे आहे. संघर्षयोद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील. समजलं का? परत म्हणू नका जातीभेद करतून जाती जाती तेढ निर्माण करतोय. तुम्ही काय केलं? उत्तर द्या. जय शिवराय.